कर्क राशी, तुमच्यासाठी येणारा हा काळ साधा नाही. हा काळ आहे एका गूढ प्रवासाचा, जिथे प्रत्येक घटना, प्रत्येक संकेत आणि प्रत्येक भेट तुम्हाला काहीतरी सांगून जाणार आहे. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात, कोणतीही पूर्वसूचना न देता, पण नंतर लक्षात येतं की त्या सगळ्याच्या मागे खोल अर्थ होता. कर्क राशीच्या लोकांसाठीच आता असाच काळ सुरू होतोय. 27 एप्रिल ते 3 मे 2026 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी हा आठवडा म्हणजे केवळ दिवसांचा क्रम नाही. हा आठवडा म्हणजे तुमच्या भावनांचा, तुमच्या अंतर्मनाचा आणि तुमच्या नशिबाचा एक संगम आहे, जिथे तुमच्या मनात दडलेले प्रश्न हळूहळू उत्तर शोधायला लागतील. तुम्ही खूप काही सहन केलं, कधी न बोलता, कधी कोणालाही न सांगता. तुमच्या मनातल्या भावना, तुमचं दुःख, तुमची स्वप्न, सगळं काही तुम्ही आतमध्ये जपून ठेवलं आहे. पण आता वेळ आली आहे त्या सगळ्या गोष्टींना एक नवीन दिशा मिळवण्याची. या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून, कधी एखाद्या अचानक घडलेल्या घटनेतून, तर कधी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातून. काही लोकांना या काळात विचित्र पण अर्थपूर्ण स्वप्न पडू शकतात. काहींना एखाद्या गोष्टीची आधीच जाणीव होईल. हे सगळं योगायोग नाही, हे आहेत संकेत की तुमचं मन आता अधिक जागरूक होत आहे. कर्क राशी ही चंद्राच्या अधिपत्याखाली असलेली राशी आहे आणि चंद्र म्हणजे भावना, संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान. या आठवड्यात चंद्राची स्थिती तुमच्यावर खोल परिणाम करणार आहे. कधी तुम्हाला खूप आनंद वाटेल, तर कधी अचानक मन थोडं खट्टू होईल. पण हे सगळ्या भावना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येत आहेत. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगणार आहे. ती म्हणजे तुमच्या भावनांमध्ये तुमची ताकद दडलेली आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कमकुवत वाटत होत्या, त्याच गोष्टी आता तुमची सर्वात मोठी ताकद बनवणार आहे. प्रेमाच्या बाबतीत हा काळ खूप गूढ आणि भावनिक असेल. काही नाती अधिक घट्ट होतील, तर काही नात्यांमधील सत्य समोर येईल. नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत हा आठवडा संयम आणि समजूतदारपणा यांची परीक्षा घेणार आहे. तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, जे तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पण इथे एक रहस्य आहे. या आठवड्यात जे काही घडेल ते लगेच समजणार नाही, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की हे सगळं माझ्यासाठीच होतं. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, काही दूर जातील, पण प्रत्येकाचा एक हेतू असेल, तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा. कर्क राशी, तुमच्यासाठी हा आठवडा म्हणजे एक आरसा आहे, ज्यात तुम्हाला तुमचं खरं रूप दिसणार आहे. कर्क राशी, हा आठवडा तुमच्या भावना, नाती आणि निर्णय यांची खरी परीक्षा घेणार आहे, पण त्याचबरोबर काही अनपेक्षित आनंदही देणार आहे. 27 एप्रिल सोमवार. आठवड्याची सुरुवात थोडी संवेदनशील होईल. लहान सहान गोष्टी मनाला लागतील. कुणाचं बोलणं जास्त विचारात घेऊ नका. या दिवशी स्वतःला शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. घरात वेळ घालवल्यास मन स्थिर होईल. 28 एप्रिल मंगळवार. हा दिवस तुमच्यासाठी थोडा सकारात्मक बदल घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यांनी प्रयत्न चालू ठेवले आहेत त्यांना छोटासा यशाचा संकेत मिळेल. कोणीतरी तुमच्या कामाची दखल घेईल. 29 एप्रिल बुधवार. हा दिवस नात्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर हा योग्य वेळ आहे. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा दिवस गोड आठवणी निर्माण करणारा असेल. 30 एप्रिल गुरुवार. थोडी सावधगिरी बाळगण्याचा दिवस. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमचा अंतर्मनच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. 1 मे शुक्रवार. हा दिवस ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. कामात प्रगती. थांबलेली कामं पुढे सरकतील. जर तुम्ही काही नवीन सुरू करायचं ठरवलं असेल तर हा दिवस चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. 2 मे शनिवार. हा दिवस थोडा भावनिक असू शकतो. कुटुंबात काही चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात, पण शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलल्याने मन हलकं होईल. 3 मे रविवार. आठवड्याचा शेवट सकारात्मक आणि शांत असेल. तुम्हाला एक नवीन जाणीव होईल, ज्यामुळे पुढच्या आठवड्यासाठी तुम्ही अधिक तयार व्हाल. मनात आशा आणि समाधान दोन्ही निर्माण होईल. कर्क राशीसाठी हा आठवडा म्हणजे भावनांचा आणि समजुतीचा प्रवास आहे. तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतील, काही लोकांची खरी ओळख पटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. कर्क राशी, या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत सावध राहा. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कर्क राशी, जर सध्या काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर निराश होऊ नका, कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी चांगलं तयार करत आहे, जे योग्य वेळ आल्यावरच तुमच्या समोर येईल. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा.
कारण तुमचं खरं सुख आता तुमच्यापासून फार दूर नाही. कर्क राशी, हा आठवडा तुमच्यासाठी फक्त भविष्य सांगणारा नाही, तर हा काळ आहे जिथे तुम्हाला जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जिथे एखादी अडचण येणार असते, पण शेवटच्या क्षणी ती टळते. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना असे काही अनुभव येऊ शकतात. एखादं नुकसान टळेल, एखाद्या चुकीच्या निर्णयापासून तुम्ही वाचाल, एखादी नकारात्मक व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल. हे सगळं योगायोग नाही, हे संकेत आहेत की दैवी शक्ती तुमचं रक्षण करत आहे. या काळात तुम्हाला काही अनएक्सपेक्टेड लाभ मिळू शकतात, पण ते नेहमी पैशाच्या स्वरूपातच असतील असं नाही. एखादी हरवलेली संधी परत मिळेल, एखादी नवीन ओळख तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल, एखादी छोटी गोष्ट मोठा फायदा करून देईल. तुम्हाला वाटेल हे अचानक कसं घडलं, पण हेच तर ब्रह्मांडाचं गुपित आहे. कर्क राशीचे लोक खूप भावनिक आणि संवेदनशील असतात आणि त्यामुळे कधीकधी मनात भीती निर्माण होते. पण या आठवड्यात तुमच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होईल. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटत होती त्या हळूहळू संपतील आणि त्या जागी आत्मविश्वास येईल. या काळात तुमच्या नात्यांमध्येही चांगले बदल दिसतील. जे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते पुन्हा जुळू शकतं. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी अचानक खास बनू शकते. कुटुंबात शांतता आणि समजूत वाढेल. तुमचं प्रेम, तुमची काळजी याचा परिणाम आता दिसायला लागेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. एखादी छोटी संधी मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकते. जुन्या कामातून अचानक फायदा होऊ शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीत मदत करू शकते. कर्क राशी, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत आहे. फक्त तुम्हाला त्या संकेतांना ओळखायचं आहे. जर तुमच्या आयुष्यात अचानक काही चांगलं घडायला लागलं तर आश्चर्यचकित होऊ नका, कारण ते तुमचं नशीब नाही, तो आहे तुमच्या चांगल्या कर्मांचा परतावा. आणि लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी ठरलेलं आहे ते तुम्हाला नक्की मिळणारच.